हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. धाराशिवच्या परांडामध्ये पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरच्या मदतीनं रेस्क्यू. लाकीबुकी गावात पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात. महिलांचा अश्रूंचा बांध फुटला. राज्यातल्या पूरस्थितीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. सावंत यांनी घेतला बचाव कार्याचा आढावा. पूरग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन. सोलापूरच्या बार्शीत द्राक्ष बागा पाण्याखाली. हातातोंडाला आलेलं पीक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल. मदतीसाठी शेतकऱ्यांच्या सरकारकडे नजरा. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मविया आक्रमक. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पडळकरांवरती हल्लाबोल. धनंजय मुंडेंसाठी माझ्याकडे एक काम. पक्ष त्यांच्या मागणीचा विचार करेल, पण तोपर्यंत त्यांनी ओबीसी आरक्षणाचं कामात सहभागी व्हावं. छगन भुजबळांचा धनंजय मुंडेंना मिश्किल टोला. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षण देण्याविरोधातील रीट याचिकांवरती सुनावणी नाहीच. तांत्रिक कारणामुळे सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार. ठाण्याला मेट्रो मिळावी म्हणून आंदोलनं करावी लागली तर 2019च्या सरकारने कामं थांबवली. मुख्यमंत्री आणि शिंदेंचा मवियावरती निशाणा. कोल्हापुरात भरधाव कारने महिला आणि शाळकरी मुलाला उडवलं. दोघेही गंभीर जखमी. तर मुंबईतील कोस्टल रोडवरती लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. काहीच कळालं नाही कुठं पळायचं, काय करायचं, काहीच. तोडा माझा गेलं. सगळं गेलं माझं, काहीच राहिलं नाही. माझी 4 जनावर गेली, जाग्यावर मरून पडली. आम्हाला कपडे सगळे राहिले नाहीत घालायला अंगाला. काहीच राहिलं नाही. मंडळी, पावसाने महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेलं आणि इकडे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील भोगावती नदीला पूर आलेला आहे आणि याच पुराचं पाणी वैराग परिसरातील 100 हेक्टरच्या द्राक्ष बागांमध्ये शिरलेलं आणि सर्व द्राक्ष बाग पाण्याखाली गेलेली आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेत पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.